प्राचीन. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन सानप. तर आत्तापर्यंत आपली जी प्रिलिमसाठी सिरीज चाललेली आहे त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे व्हिडिओ टाकत आहोत, लेक्चर्स. काल आपण नाही का पॉलिटीचं पूर्ण कंप्लीट, पॉलिटीमधलं जे पंचायती राज आहे त्याच्यामधलं कंप्लीट रिव्हिजनचं लेक्चर टाकलेलं आहे. एकदा पाहिलं नसेल तर पाहून घ्या. आज आपण एक नवीन लेक्चर घेत आहोत. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. प्राचीन इतिहास किंवा त्याला आपण एन्सेंट म्हणतो इतिहासामध्ये. तर इतिहासामधील आता प्रिलिमसाठी नाही का आपल्या इतिहासामध्ये नाही का 15 क्वेश्चन येतात प्रिलिमसाठी, आणि त्यापैकी बी 3 ते 4 क्वेश्चन आपले फक्त याच्यावर असतात. कशावर? एन्सेंटवर. त्यामुळे एन्सेंट किंवा त्याला आपण प्राचीन इतिहास म्हणतो ना, तो खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे. तर त्यासाठी नाही का आपलं 11वीचं आपण जे स्टेट बोर्ड आहे ना ते आपण घेत आहोत. तर यातून नाही का बऱ्याच मागच्या वर्षी पण क्वेश्चन आले, म्हणजे दरवर्षी 2-3 तरी क्वेश्चन याच्यामधून येतात. म्हणजे 2-3 क्वेश्चनमध्ये जवळपास तुमचे 4 ते 6 मार्क कवर होतात. म्हणजे एवढं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं हे आपण चालू करूया. आणि बहुतेक हे एकमध्ये नाही होणार, पण आज पार्ट 1 आणि उद्या पार्ट 2 म्हणजे 2 लेक्चरमध्ये पूर्ण 11वीचं स्टेट बोर्ड कवर होईल, जे हिस्ट्रीचं आहे, एन्सेंट म्हणजे प्राचीन इतिहास म्हणून. आणि ऐकलं तरी सफिशियंट आहे तुम्ही जस्ट, कारण पूर्ण कंप्लीट नोट्स काढलेल्या आहेत. त्यामुळे काही लोड घेऊ नका जास्त. चला आपण स्टार्ट करूया. आता जर तुम्ही पाहिलं तर आपली पहिली अनुक्रमणिका, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं बघा. पहिले आद्य शेतकरी म्हणून कोण आद्य शेतकरी वगैरे होते, काय होते. नंतर भारतातील आद्य नगरे म्हणजे जे सिटीज वगैरे जसं हरप्पा वगैरे आहेत ना, त्या कशा डेव्हलप झाल्या वगैरे ते बघायचं. नंतर ताम्रपाषाण युगातील गाव वसाहती वगैरे, नाही ते वैदिक पिरियड वगैरे, नंतर जनपदे वगैरे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हे पाहायचं. तर 16 चॅप्टर येतं. तर आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. एक अनुक्रमणिका तुम्ही पाहून घ्या, त्यात काही विशेष नाही. आता पहिले आद्य शेतकरी बघा. आता आद्य शेतकऱ्याला नाही का, त्यावर आपण बघू की मॅप दिलेला बघा. हा जगाचा मॅप आहे. आता नदीकाठची संस्कृती, आता नदीकाठी कुठं कोणकोणत्या संस्कृत्या होत्या वगैरे दिलेल्या आहेत. तर तो थोडं झूम करून जर पाहिलं तुम्ही तर इकडं तुम्हाला चीन दिसते की चीन, तिथे एक बघा होयांग हो हे नदी आहे. तिथे एक म्हणजे सिव्हिलायझेशन होतं. म्हणजे तिथे एक आपण म्हणतो ना, ते पहिली संस्कृती नदीकाठची चीनमधली ती संस्कृती. जर इथं आपण भारत बघितला तर भारतमध्ये इथं सिंधू नदी बघा, आणि तिथं हडप्पा संस्कृती बघा. जर इकडं आपण थोडं इकडं आलो, त्याचं थोडं इकडं अलीकडं, तर इथं तुम्हाला कळलं मेसोपोटॅमिया. तर हे नाही का टायग्रिस आणि युफ्रेटिस. तर ह्या 2 नद्यामध्ये होतं हे मेसोपोटॅमिया. कळलं? अशा प्रकारे नाही का हे जुन्या काळातले नाही का पहिले आद्य किंवा सुरुवातीच्या संस्कृतीत. कळलं तुम्हाला? तर आपण एक स्टार्ट करूया. आता पहिलं पाहूया टायग्रिस किंवा आणि युफ्रेटिस नद्याचे खोरे. त्यालाच काय म्हणतात? मेसोपोटॅमिया. आता मेसोपोटॅमिया नाव कसं आलं काय आलं हे आपण आता पाहणार आहोत. तर बघा, आजचं जे इराक आणि सिरिया आहेत ना हे देश, तसेच इराणचा पश्चिमेकडील काही प्रदेश आणि तुर्कस्तानचा काही आग्नेयेकडील प्रदेश यांचा मिळून प्राचीन जे मेसोपोटॅमियामध्ये नाही का समावेश होतो. आता पोटेमिया आहे ना, हे नाव कसं आलं बघा. हे टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्याच्या खोऱ्यांचे जे ग्रीक भाषेतील नाव होते ना त्याच्यावरून नाव आलेले. तर मेसॉस म्हणजे काय? मधला, आणि पोटेमॉस म्हणजे नदी. म्हणजे 2 नद्याच्या मधला जो प्रदेश आहे त्याच्यावरून ते नाव आलेलं आहे मेसोपोटेमिया. कळलं? आणि त्या 2 नद्यांना मुबलक पाणी वगैरे असल्यामुळे काय झालं, इथं सिव्हिलायझेशन वगैरे डेव्हलप होण्यासाठी एक चांगलं वातावरण होतं. त्यामुळे इथे पहिली आद्य संस्कृती डेव्हलप झालेली. कळलं? दुसरं आहे ते नाईल नदीची खोरे बघा. आता हे कुठे होतं? आपल्याला माहिती आहे जगातली सगळ्यात लांब नदी कुठे? इजिप्तमध्ये. तर आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेल्या नाईल नदीच्या खोऱ्यात हे म्हणजेच इजिप्तमध्ये ही संस्कृती उदयास आलेली. आता इजिप्तचं नाव कसं आलं वगैरे काय दिलं त्यांनी? इथं इजिप्तचं मूळ नाव होतं ना पहिलं, त्याला केमत म्हणजेच काळी भूमी म्हणायची. आता माहिती आहे आपल्याला, जिथं जमीन वगैरे काळी असेल ना त्या नावावरून काळी भूमी असं नाव पडलेलं. नाईलच्या पुरात वाहून आलेल्या गाळामुळे आपल्याला माहिती आहे मातीचा रंग काळा दिसतो, त्यावरून हे नाव पडलेलं आहे. नंतरच्या काळात काय झालं पुढे चालून, तर इजिप्तला नाही का वॉट का पा म्हणजे हॉत का ता असा शब्द आहे. त्यांचं ता आहे ना त्याच्यावरून काय आहे की देवाचे मंदिर असं आहे, त्यावरून त्याचं नाव मिळालेलं आहे. नंतर ग्रीकाने त्याचे रूपांतर काय केलं? इजिप्टस. ग्रीक होते ना ते काय, त्यांना जर उच्चार किंवा प्रोनाऊन्सिएशन वगैरे नसेल नीट येतं वगैरे थोडी चेंज वगैरे करत गेली, त्यावरून त्याचं नाव काय झालं? इजिप्टस असं नाव पडलं. आणि त्यावरून सध्याचं आज काय इजिप्त असं नाव पडलं आहे. तर इजिप्तचं अरबी नाव आहे ना मिस्र असे नाव आहे बघा, लक्षात ठेवा. आता तिसरं आहे ते होयांग हो नदीचे खोरे. आता चीनमधील नाही का होयांग हो नदीचे खोरे आपल्याला माहिती आहे चीन संस्कृतीचे उगमस्थान आहे. चीनची प्राचीन संस्कृती उगम इथंच पावली, तिथं विकसित झाली. तर जी आपल्याला हो नदी ना तर हिलाच येलो रिव्हर वगैरे किंवा
हे होयांगो रिव्हर आहे ना, तिचं दुसरं नाव आहे. तिच्या प्रवाहाबद्दल काय, प्रवाह जो वाहून आणतील पाणी वगैरे, त्यासोबत काय आणते ती पिवळसर रंगाचं गाळ वाहून आणते, त्यावरून तिला हे नाव पाडलेलं आहे. म्हणजे वाळू टाईप वगैरे छोटे छोटे गाळ असतो ना त्या टाईपमध्ये, आणि त्याच्यामुळे ती नदी नाही का पिवळी दिसते म्हणून त्याला येलो रिव्हर म्हणतात. कळलं. नंतर आता शेवटचं ते सिंधू नदी, हे आपल्याला जास्त डीपमध्ये बघायचं कारण हे आपलं स्वतःचं आहे. सिंधू आणि संस्कृती नद्याच्या खोऱ्यामध्ये म्हणजे भारतीय उपखंड, म्हणजे त्याला आपण इंडियन कॉन्टिनेंट म्हणतो. कळालं. तर सिंधू आणि सरस्वती नद्याच्या खोऱ्याचा हा प्रदेश आजचा भारत आणि पाकिस्ताननी विभागलेला आहे. दोन देशामध्येच हे. पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हरप्पा आणि सिंधू नदीवरील मोहनजोदडो इथे आपल्याला काय केलं, काय भेटलेलं आहे, पुरातत्वीय विभाग आहे ना, त्याच्या उत्खननामुळे भारतीय उपखंडात इसवी सन जवळपास 3000च्या सुमारास BC एक प्रगत नागरी संस्कृती नांदत होती, हे सिद्ध झालेले. कळलं. आता शेतीची सुरुवात, म्हणजे आपला टॉपिकच पहिला आद्य शेतकरी, त्याच्यामुळे आता हे स्पेसिफिक शेतीची सुरुवात कशी झाली, काय झाली, आपण ते बघणार आहोत. आणि कृषी उत्पन्न वगैरे. आता शेतीची सुरुवात झाली. आता हा बदल ना अत्यंत धीम्या गतीने, म्हणजे शेती अशी नाही की आज शेतकरी उठले लगेच शेती करायला, म्हणजे लोक उठले लगेच शेती करायला लागले जुन्या काळातले वगैरे नाही, तर हळूहळूची शेती डेव्हलप झालेली. तर त्यासाठी नाही काय काही हजारो वर्षाचा कालावधी लागलेला आहे. कळलं. हा काळ नाही का, आता हा इम्पॉर्टंट आहे, हा MCQ येऊ शकतो की शेती वगैरे कधी डेव्हलप झाली. लक्षात ठेवा. नवाश्मग युग, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये निओलिथिक म्हणतात, निओलिथिक पिरियड. कळलं. तो इसवी सन सणापूर्वी साधारणतः समजा 10,000 ते 8,700पर्यंत पिरियड मानला जातो. कळलं. आता विविध जे प्रदेशातील नवाश्म युगाचा काळ वेगवेगळा असू शकतो, म्हणजे त्यात काय फिक्स नाही, कुठं चेंज होऊ शकतो इकडे तिकडे, पण जनरली तो 10,000 ते 8,700पर्यंत आहे. आता शेती आणि पशुपालन सुरुवात याच काळात झालेली. हा MCQ खूप इम्पॉर्टंट. निओलिथिक पिरियड हा हिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट, त्याच्यामुळे सायंटिस्टने त्याला खूप सारे नावं वगैरे दिले आहेत, वेगवेगळे नावं, ते आपण पुढे पाहणार आहोत. कळलं. नंतर बार्ली बघा. आता बार्ली हे त्यावेळेचं मुख्य पीक होतं, त्यासोबत गहू, जवस यासारखी पिके पण घेतली जायची. आता त्याच काळात नाही का आपल्याला त्याच्या म्हणजे जे निओलिथिक पिरियड आहे त्याच्या अगोदर नाही का एक मध्ययुगीन पिरियड म्हणजे मेसोलिथिक म्हणतो, त्यावेळेस नाही का सूक्ष्म शस्त्रे, त्याला मायक्रोलिथ म्हणायचे, इंग्लिशमध्ये काय म्हणायचे, मायक्रोलिथ. हे लक्षात ठेवा, विचारतात, खूप इम्पॉर्टंट की मायक्रोलिथ वगैरे कोणत्या पिरियडमध्ये वगैरे होते. आता मध्य आयुष्यमागाच्या काळात काय झालं माहिती आहे का, अवजारासाठी उपयोगित आणलेले पाती, पन्हाळीदार गाभे, म्हणजे असे छोटे छोटे नाही का ते हत्यार वगैरे बनवायचे. तंत्रांनी काय केलं, गारगोटीच्या गोट्यापासून अलग केलेले छोटे छोटे फ्लिक्स म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याची नाही का ही पाती नखा एवढी किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराचे असत, त्यामुळे त्यांना काय म्हणते सूक्ष्मास्त्र म्हणायचे. या काळात नाही का टोकाला छोटे पाते बसवले जाते, म्हणजे बाण आहे ना, बाणाच्या टोकाला ती छोटी पाते बसवले जायचे आणि त्याद्वारे नाही का शिकार केली जायची. कसं मोठं असतं ना, मोठं म्हणजे एकदम हत्यार वगैरे मोठे असेल तर ते फेकून मारणं वगैरे सोपं अवघड होतं ना, त्यामुळे ते छोटे छोटे बाणाला ते छोटं हे बसून ते फेकून मारणे वगैरे यासाठी किंवा हंटिंगसाठी किंवा शिकारीसाठी वापरत आणायचे. कळलं. आता नवयाश्म युगाचा उदय कसा झाला. आता नवयाश्म उदय असेल तरी शेती आणि पशुपालनामुळे नाही का मानवी जो जीवनशैली जो कमालीचा बदल झाला ना, त्यामुळं नवयाश्म जो बदल घडून आला त्याला ते अस्तित्वांतराला नाही का एक गार्डन चाइल्ड डे या शास्त्रज्ञांनी, चाइल्ड डे यांनी काय केले, ऑस्ट्रेलियन जो हे होता पुरातत्वज्ञ, त्यांनी काय म्हणले की नवयाश्मयुगीन क्रांती म्हणले. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. विचारतात की असा शब्दप्रयोग वगैरे कोणी केला तर लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे गॉर्डन चाइल्ड डे. नंतर आता भारतातील आद्य शेतकरी. आता भारतातील आद्य शेतकरी कसे आले बघा. भारतीय उपखंडातील नाही का आद्य शेतकरी म्हणजेच नवयाश्मयुगीन वसाहती इसवी सन जवळपास 7,000 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेले आहेत. आता याचा पुरावा वगैरे नाही का, ते मेहरगड या स्थळाचे विशेष महत्त्व आहे यासाठी. आता हे आपण पाहिलं, बार्ली गव्हाची पीक इथे लोक घेतात आणि याच सुमारास नाही का गंगेच्या खोऱ्यात काय झालं माहिती आहे का, अस्तित्वात एक नवयाश्मयुगीन गाव वसाहत होती. आता तिचे अवशेष जिथे सापडले ना त्या स्थळाचं नाव आहे लहुरा देव आहे. लक्षात ठेवा. हे स्थळ नाही का उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यातील, इथं शेतकरी नाही का भात शेती करत होते, त्याचे पूर्व सापडलेत करायला, तर यावरून ते नाव दिलेले आहेत. लक्षात आलं. म्हणजे यावरून आपल्याला एक पुरावा भेटलेला आहे की भारतातले आद्य शेतकरी वगैरे किती 7,000 वर्षापूर्वी भारतामध्ये शेती करायला सुरुवात झाली होती. कळलं. आता जपानमध्ये बघा. आता जपानमध्ये नाही का, जपान आहे ना आता पण ॲडव्हान्स आहे, तेव्हा पण ॲडव्हान्स होतंच. एवढं लक्षात कळलं तुम्हाला की जपानमध्ये नाही का जोमॉन एक संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये नाही का मातीची भांडे बनवण्यासाठी सुरुवात नाही का मध्ययुगीन काळात, म्हणजे जे आपण त्याला म्हणतो ना मिडल पॅलिओलिथिक, तर ह्याच काळात झालेली आहे त्याची. कळलं. तर हा अपवाद वगळता बाकीकडे नाही का ती सुरुवात आहे ना मातीची भांडी बनवण्याची वगैरे ती कुठं झालेली, नवयाश्मयुगाची ही सुरुवात झालेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये. म्हणजे कळलं की जपानमध्ये नाही का ती अगोदरच चालू झालेली, म्हणजे याच्यातून कळतं जपान त्यावेळेस पण ॲडव्हान्स होते.
आता नवाश्म युगातील जे मातीची भांडी होते त्याचे वैशिष्ट्य आहे ते काय म्हणजे घासून असे गुळगुळीत एकदम मऊ केलेले असायचे, गुळगुळीत आणि दगडाच्या हत्याराप्रमाणे ते मातीचे भांडे पण घडवणे वगैरे हे नवाश्म युगातील एक अनिवार्य लक्षणे. आणि ही मातीची भांडे नाही का अन्न वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी यायची. कळालं. आता आपण हे नवाश्म युगाचं एक छोटं आता आपण पाहिलं, त्यांनी शेती चालू केलं, नंतर पशुपालन चालू केलं, नंतर आपण मातीची भांडी कशी होती ते पाहिलं. आता आपण नवाश्म युगातील छोटे छोटे एक फीचर्स किंवा कॅरेक्टर असतात तेच पाहत आहोत. आता पुढचं महत्त्वाचं ते स्थिर गावासाठी संघटन आणि व्यवस्थापन. आता कसं असतं माहिती आहे का, ज्या पहिले हंटिंग वगैरे याच्यातून थोडं शेतीपालन वगैरे पशुपालन झालं, मग लोकांना कुठेतरी राहण्याची वगैरे कुठेतरी सेटल होण्याची गरज लागली, त्याच्यातून नाही का स्थिर वसाहती किंवा संघटन किंवा व्यवस्थापनाची सुरुवात झाली. आता नवाश्म युगातील स्थिर गाव वसाहती स्वरूप हे छोट्या वस्ती म्हणजे छोटे छोटे गाव होते, हे कायमस्वरूपी घरे बहुतेक गोल झोपड्या वगैरे अशा बांधून राहायचे, त्याचे वैशिष्ट्य होते. त्याच्याबरोबर नाही का राहत्या घराशिवाय नाही का वस्तीच्या मध्ये काही जागा स्पेस वगैरे नाही का मोकळी असायची, ती सामायिक धान्य वगैरे ठेवण्यासाठी ती असायची. कळलं. आता अधिक माहितीसाठी त्यांनी काय दिलं माहिती थोडं, आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. नवाश्म युगातील भारतातील वेगवेगळे त्यांनी काय केले स्थळ दिले आहेत, कुठं कुठं वगैरे काय भेटलेले आहेत. आणि हे क्वेश्चन असे विचारलेले आहेत, PYQ आहेत आणि हे विचारले जाणार आहेत पुढं पण, त्यामुळे लक्षात ठेवा की बा कुठं कोणते नवाश्ममधले साईट कुठे कोणते होते ते महत्त्वाचे. आता भारतातील जर उपखंडातील वायव्येकडील प्रदेश बघितला तर आपल्याला कळालं नाही का, कळेल की इथं पहिला टप्पा आहे ना तो 7,000 ते 6,000 मध्ये मातीची भांडी वगैरे बनायला सुरुवात झाली. आणि दुसऱ्या टप्प्यात नाही का मातीची भांडी नाही का थोडी लेट म्हणजे 6,000 ते 4,500 वर्षापर्यंत चालू झालेली. आता जम्मू काश्मीरचा जो भाग आहे ना तिथं 2 साईट आपल्याला लक्षात ठेवायच्या, बुर्जेहाम म्हणतात त्याला की बुरझोम किंवा मग गुफ्राकल करल लक्षात ठेवा. तर हे इसवी सन जवळपास 2,500 वर्षापूर्वी नाही का नव्याश्म युगातील सुरुवातीला हे दोन्ही साईड लक्षात ठेवा. नंतर उत्तर प्रदेशमध्ये बघा, तर उत्तर प्रदेश नाही का इथं चोपनी मांडो हे नाव लक्षात ठेवा, चोपनी मांडो, नंतर कोलडिवा आणि महागारा हे साईट खूप महत्त्वाचे आहेत. कारण आपल्याला डायरेक्ट एक्झामला तुम्ही PYQ जरी पाहिले असेल कळेल तुम्हाला की डायरेक्ट विचारतात की खालीलपैकी निओलिथिक किंवा नवअश्मयुगीन साईट कोणत्या आहेत काय वगैरे लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरमधले कोणते बुर्जेहाम आणि गुफ्राकल, नंतर उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या आहेत चोपान मांडो, कोलडिव आणि महागारा. नंतर बिहारमध्ये, आता बिहारमध्ये नाही का चिरांड, सिनवार आणि ही स्थळे आहेत लक्षात ठेवा. आता त्याची तिथं नाही का इसवी सन 2000च्या पूर्वी नवअश्म युगातील गावाची सुरुवात झाली. नंतर आता ईशान्य जर भारत बघितला ना तिथं आसाममधील खूप इम्पॉर्टंट फेमस साईट आहे दाओजाली आणि दाओजाली हाडिंग ही महत्त्वाची साईट आहे ईशान्येकडील भागातील लक्षात ठेवा. नंतर आता दक्षिणेकडे जर आपण लक्षात ठेवतो तर कर्नाटकमधील काही इम्पॉर्टंट साईट आहेत तिथं सांगन कल्लू, नंतर मस्की, ब्रह्मगिरी, टेक्कालकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, आंध्र प्रदेशमधील नागार्जुन कोंडा, तमिळनाडूमधील पायामल्ली वगैरे ह्या खूप इम्पॉर्टंट साईट आहेत, हे लक्षात ठेवा. कारण याच्यावर साईडवर हमखास एक ना एक क्वेश्चन येतो विचारतात महत्त्वाचे. आता आपण पुढचा टॉपिक करू घ्या भारतातील. आता आपण जे आद्य संस्कृती पाहिली, आता पुढचा टॉपिक आहे भारतातील आद्य नगरे. कळलं. आता भारताचं नाही का आद्य नगरामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात फेमस सुरुवातीलाच आपली स्टार्ट झालेली कशाने हडप्पा संस्कृती. हडप्पा आता जी नागरी हडप्पा संस्कृतीचे बीजे नाही का बलुचिस्तानमधील मेहरागड इथे हडप्पा संस्कृतीच्या पूर्वीच किंवा हडप्पा संस्कृती येण्यापूर्वीच कुठं नवअश्म युगातील तिथं आपल्याला सापडतं, ते स्टार्टिंग झाली. याचा उल्लेख गेल्या पाठात आलेला आहे, आपण ऑलरेडी बघितलं. आता एक नाव आहे सायंटिस्टला, एक फ्रँक्वा जॅरिस आणि रिचार्ड मेडो या पुरातत्वज्ञांनी जे आर्किओलॉजिकल सर्वे वगैरे असतात ना त्यांनी काय अँथ्रोपॉलॉजी वगैरे त्यांनी काय केलेले मेहरगड इथे उत्खनन केलं आणि तिथे त्यांनी हडप्पा संस्कृतीच्या उदयाची खुणं त्यांना अगोदरच सापडली होती जे नवअश्म युगातील अवशेषासोबत मिळतात. त्यामुळे त्यांनी त्या संस्कृतीला नाही का टोगाव संस्कृती असं पण नावाने ओळखलं जाते बघा. आता हडप्पा काळातील नाही का नवअश्म युगात कुठं स्टार्ट झालेली रावी किंवा हकरा ह्या संस्कृतीचे अवशेष कुठे सापडलेत हडप्पा म्हणजे पंजाब आणि पाकिस्तानमध्ये कुनाल, भिराना, फरमाना, हरियाणामध्ये इत्यादी स्थळामध्ये आपल्याला उत्खननात हे अवशेष भेटलेले आहेत. आता हडप्पा संस्कृतीच्या नगरामध्ये खालील काही आपलं वैशिष्ट्य बघायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांचं काय होतं माहिती आहे का, ती नगराची स्टाईल म्हणजे त्यांची सिटीची वगैरे नाही का एक सुव्यवस्थित होती, एकदम असं आता जर चंदीगड वगैरे नाही का एकदम वेल प्लॅन्ड सिटी असताना तशापैकी प्रकारे होतं. पक्क्या विटांची बांधकाम केलेले स्नानगृह होतं म्हणजे ज्यांचे ते बाथ वगैरे असतात ना ते पक्क्या विटांनी बांधलेले होते. स्वच्छतागृहासाठी खूप माहिती अंडरग्राऊंड ड्रेनेज वगैरे म्हणजे आजकालचे जास्त तर मॉडर्न वगैरे तशा टाईपमध्ये होतं. विहिरी यासारख्या सोयीनी युक्त विशाल घरे म्हणजे घरामध्येच विहिरी वगैरे असायच्या. धान्याची कोठारे असायची. सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती असायच्या जिथे पब्लिक आपण म्हणतो ना बिल्डिंग वगैरे. नंतर वीटकाम करताना त्यांनी वापरलेले इंग्लिश बॉन्ड जी पद्धत आहे ती महत्त्वाची. त्यांनी काय केलं 2 उभ्या विटा ठेवल्यानंतर 2 आडव्या विटा म्हणजे जेणेकरून बांधकाम नाही का हे
भूकंपप्रवण प्रदेशात म्हणजे असं कसं लॉक केल्यासारखी विटा लॉक केल्यासारखी सिस्टीम होती. त्याच्यामुळे बांधकाम म्हणजे जरी भूकंप आला थोडे ट्रिमर वगैरे असं थोडं असं थरथर कापल्यासारखं वगैरे झालं तरी बिल्डिंग किंवा भिंती वगैरे नाही का याला तडे वगैरे जात नसायचे. नंतर आता मध्यवर्ती शासन व्यवस्था, आता एक सेंट्रल गव्हर्नमेंट असं होती असं म्हणतात. आता जसं पाणी व इतर साधन संपत्ती स्रोत तसे व्यापाराचे नियंत्रण वगैरे याचं प्रमाणीकरण हे सगळीकडे सेम सापडले. मग याच्यावरून असं वाटतं की त्यावेळेची कोणतरी एक सेंट्रल गव्हर्नमेंट असं म्हणजे सगळं रेग्युलेट करत झालं. समजा जर एक्झाम्पल घेतलं तर विटांचा आकार नाही का 1:2:4 म्हणजे अशी वीट असते ना अशा प्रकारे. तर हा आहे ना हे 1 असं हे 1 हे 2 आणि ही लांबी 4 अशा प्रकारे होते. नंतर विटांचा आकार 8च्या पटीत वाढणारे. नंतर जे वजन सिस्टीम होती बघा त्यावेळेचे अष्टमान सिस्टम म्हणजे 8च्या पटीत वाढणारे वजन सिस्टीम होती. नंतर ठराविक घाटाची किंवा सजावटीची मातीची भांडे पण होती. प्रशासकीय कामासाठी नाही का अनिवासी स्वरूपाची एक स्वतंत्र आणि भव्य इमारत होती. म्हणजे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे आपण ऑफिसेस वगैरे असतो ना जिथं फक्त तेवढेच काम होणार असे. म्हणजे याच्यावरून असं वाटतं की काहीतरी सेंट्रल शासन व्यवस्था असावी. नंतर आता विकसित लेखन कला, आपल्याला माहिती आहे की हडप्पा काळीन लोक होते ना त्यांची एक लिपी पण आहे. आता ते आपल्याला ते अजून काय डिकोड करता नाही म्हणजे त्यांनी नेमकी काय म्हणायचं होतं काय नाही, पण त्यांची एक लिपी आहे. त्यामुळे ती खूप अशी विकसित संस्कृती आहे. कसं असतं विकसित संस्कृतीचे 2-3 वैशिष्ट्य आणि त्यामध्ये एक लिहिणे हे खूप इम्पॉर्टंट एक फीचर असतं आणि ते एक हडप्पाकालीन म्हणजे जी सिव्हिलायझेशन होतं त्यांना ती अवगत होतं. त्यामुळे ती एक मॉडर्न सिव्हिलायझेशन होतं असं म्हणतात. नंतर आर्थिक व्यवस्था बघा, आता व्यापारासाठी नाही का उपयुक्त वस्तू मोठ्या प्रमाणात नाही का उत्पादन व्हायचं तिथं. जसं नंतर का मातीची भांडी खूप सारे सापडलेत, सोने चांदी वगैरे असे खूप साऱ्या म्हणजे ज्याच्यातून आपल्याला कसं काय कळतं की तिथं काहीतरी अशी चांगली इकॉनॉमी असणार ज्याने देवाणघेवाण जे वस्तू विनिमय पद्धत वगैरे त्यावेळेस चालू असणार आहे. आता समाज व्यवस्था कशी होती बघा, आता तिथं नाही का अधिकारदर्शक समाज व्यवस्था अशी म्हणजे उतरंड होती. विशेष म्हणजे काय होतं कौशल्य प्राप्त वगैरे असणार लोक नाही का जसं कारागीर वगैरे. नंतर कुशल व्यक्तीचे एक व्यावसायिक वर्ग होता. नंतर श्रद्धा प्रणाली त्याच्याशी निगडीत असलेले एक वस्तूप्रमाणे म्हणजे दफनस्थळे वगैरे मृत्यूनंतरचा विधी म्हणजे हे करणारे व्यक्ती वगैरे म्हणजे असं समाजामध्ये उतरंड असल्यासारखी होती. वेगवेगळे लोक वेगवेगळे काम करायचे वगैरे. आता हडप्पा संस्कृतीने काही काही महत्त्वाच्या सिटीत आपण पाहून घेऊ. आता याच्यावर खूप वेळ इम्पॉर्टंट आहे, UPSCला पण प्रश्न याच्यात आलेले आहेत की हडप्पा संस्कृती सिटी कोणत्यात वगैरे. सगळ्यात महत्त्वाची बघा ही राखीगढी महत्त्वाची, कारण कशामुळं की आता सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सगळ्यात मोठी साईड आहे बघा हडप्पाची. नंतर आता बनावली एक इम्पॉर्टंट सांगते, कालीबंगन ही महत्त्वाचे. नंतर मोहनजोडो हे पण फेमस आहे. नंतर हडप्पा माहिती आपल्याला रावी नदीच्या याच्यावर आहे. नंतर इकडं महत्त्वाचं आहे ते बालाकोट जिथं आपण अटॅक केला होता. नंतर देसलपूर ही पण इम्पॉर्टंट साईट आहे, UPSCला एकदा प्रश्न विचारत होता. नंतर दोलविरा, नंतर सुरकोटता, नंतर लोथल ही पण इम्पॉर्टंट साईट आहे कारण हे त्यावेळेचं डोकयार्ड आहे. नंतर दायमाबाद ही आपलं सगळ्यात खालची साईड आहे, ही कुठे महाराष्ट्रामध्ये कळालं. बाकी हे रंगूर रोजडी नंतर सोतकाकोहो नंतर सुतका जेदोर ह्या साईड पण लक्षात ठेवा. चन्नाहुदुडो ही महत्त्वाची साईड आहे. आंब्रा नंतर रूपड नंतर आलमगीरपूर वगैरे ह्या महत्त्वाच्या साईड आहेत. लक्षात ठेवा, नाव जरी लक्षात आले तरी खूप झालं कारण MCQ डायरेक्ट अशाच प्रमाणे येतात. नंतर आता आपल्याला हडप्पा संस्कृतीचं त्याचं उत्खनन वगैरे कसं झालं, कशी स्टार्ट झाली, कोणकोणत्या लोकांनी कोणकोणतं उत्खनन केलं त्याचा एक चार्ट आहे इथं. मी थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखी दिसेल. बघा आता हडप्पाची स्टार्टिंग बघा. हडप्पा आहे ना याला चार्ल्स मेल्सन यांनी भेट दिली 1829 साली पहिल्यांदा. ते त्यांना काहीतरी कळालं तिथं काही जुन्या वस्तू वगैरे त्या काळात नाही का मग ते हडप्पाने त्याची माहिती घेण्यासाठी नाही का चार्ल्स मेल्सन यांनी 1829 साली भेट दिली. त्याच्यानंतर मग 1872 ते 73 यावेळेस नाही का त्यावेळेस नाही का अलेक्झांडर कनिंघम होते. आता ते कोण होते माहिती का आपल्या भारतीय पुरातत्व जे खातं होतं त्याचे पहिले संचालक होते, त्यांनी भेट दिली. त्याच्यानंतर मग बरेच वर्ष असंच राहिलं. त्याच्यानंतर 1921 आणि 1922 यावेळेस नाही का मग आपला हडप्पाचा शोध लावला. कोण लावला तो दयाराम साहनी यांनी लावला लक्षात ठेवा. आणि त्याच दरम्यान मोहनजोडो ना याचा शोध कोणी लावला राखीलदास बॅनर्जी. आता हे शोध कोणी लावले वगैरे ही इम्पॉर्टंट आहे कारण जोड्याजोळात वगैरे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कळालं, हे लक्षात ठेवा. नंतर मग 1923-24ला नाही का मोहनजोडो नाही का इथं जॉन मार्शल आणि इतरांनी आणि यांनी पण तिथं काम केलं त्याच्यावर. नंतर मग हडप्पा याच्यावर नाही का मॉर्टिमर व्हिलर यांनी पण नंतर तिथे हडप्पा साईटला एक व्हिजिट दिली. नंतर 1955ला आणखीनचं एक साईट सापडली लोथल. एकूण शोध लावलेला SR राव यांनी शोध लावलेला आहे. नंतर मग 1960लाच 55 नंतर एक कालीबंगन साईड आपल्याला माहिती आहे तिथं BB लाल यांनी हे शोध लावले लक्षात ठेवा. आता कालीबंगन काली लाल वगैरे असं लक्षात ठेवा काहीतरी. नंतर 1967 साली नाही का राखीगड इथं भारतीय पुरातत्व खात्याने काय काम केलं आणि जे राखीगड आहे ना
तिचा शोध नाही का आपले वसंत शिंदे हे महाराष्ट्राचे आहेत. आणि तुम्ही पाहिलं ना तर मॅक्सिमम जे अँथ्रोपॉलॉजी वगैरे जे शोध लावतात ना तर हे सगळं महाराष्ट्राचे आहेत. कारण महाराष्ट्राचं जे पुण्याचं जे अँथ्रोपॉलॉजिकल डिपार्टमेंट ना ते खूप फेमस आहे. तिथं पहिल्यापासून खूप सारे चांगले काम होतात ते. नंतर 1990 साली बघा एक दोलवीरा साईट आहे बघा, ती कोणी लावलेली RS बिश्त यांनी शोध लावलेली. 1997ला राखीगड. आणि पुढंच आपण बघितलं 2000मध्ये शेवटची जी वसंत शिंदेने शोध लावलेली ती आहे राखीगड. आणि खूप इम्पॉर्टंट साईट आहे, खूप फेमस साईट आहे, लक्षात ठेवा. कळालं. याच्यानंतर आता पुढचं येते हडप्पा. बघा आता आपल्याला एक बघायचं हडप्पा. आता पंजाब प्रांतातील नाही का साहिवाल जिल्ह्यातील रावी नदीच्या काठावर बघा हडप्पा हे स्थळ आहे बघा. सुरुवातीला नाही का उत्खननाच्या आधार नाही का हडप्पा नगरीचं विभाजन बालेकिल्ला नगर आणि नगरवस्ती म्हणजे एकदम हे असतं ना मेन बिल्डिंग वगैरे बालेकिल्ला वगैरे, आणि नंतर नगरवस्ती म्हणजे जिथे लोक कॉमन लोक वगैरे राहतात. एक त्याला इंग्लिशमध्ये कॅस्टल आणि इकडं कॉमन सिटीजनची वस्ती असते, ते नगरवस्ती, अशा 2 विभागामध्ये झाल्याचं दिसतं. परंतु काय झालं पुढे चालून नाही का आणखीन शोध लागले आणि त्यानुसार आणखीन त्यांना काय कळालं की हे 2 नाही तर 4 विभाग आहेत. कळलं. आणि 4 विभागामध्ये नाही का बालेकिल्ला नगर वसाहती याच्या व्यतिरिक्त नाही का आग्नेयस कामगाराची म्हणजे वर्कर वगैरे होती ना त्यांची पण घरं होती, कारखाने वगैरे होती. नंतर बालेकिल्ल्यास नाही का उत्तरेस काही विभागात नाही का धान्याचे कोठार होते, ते काम करणाऱ्या कामगारांची घरे पण होती. कळलं. हे कोठार आणि तिथे काम करणाऱ्या जे बालेकिल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्याखाली हे होते, हे स्पष्ट आहे कारण तिथे अधिकारी होते ना त्यांचेच अंडर हे कोठार होते. जवळजवळ हे धान्य साठवण्याचे किंवा स्टॉप करण्याचे काम करायचे. लक्षात ठेवा. हडप्पामध्ये नाही का 6 ग्रेनेरीज किंवा धान्याचे कोठार वगैरे आपल्याला तिथे सापडले, लक्षात ठेवा. नंतर मोहनजोडो. आता मोहनजोडो पण खूप फेमस साईट आहे. मी सांगितलं तुम्हाला हिचा शोध कोण लावलेला आहे राखीलदास बॅनर्जी. आणि हे हडप्पाचा शोध कोण लावलेला आपण पाहिलं दयाराम साहानी लावलेलं, लक्षात ठेवा. आता जो मोहनजोडो आहे ना त्याचा शोध कधी लावलेला 1921-22 मध्ये. नंतर मोहनजोडो ना हडप्पा संस्कृतीच्या आतापर्यंत उजेडात आलेल्या पाकिस्तान नगरापैकी विस्ताराने सर्वात मोठे होते. पण आता काय याच्यापेक्षा मोठं कोणते आपले राखीगडी सापडलेले माहिती आहे आपल्याला. मोहनजोडो ना दडोच्या वस्तीचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे 2 तटबंदीयुक्त विभाग होते असे सर्वसाधारणपणे समजले जाते. परंतु आणखीन आता एक 3रा विभाग सापडला आणि तो बाजाराचा म्हणजे तिथं मार्केट पण होतं. या विभागात नाही का कारागिरांच्या कार्यशाळा तसेच मातीची भांडे आणि मणी वगैरे भाजण्याच्या भट्ट्या वगैरे असं होतं म्हणजे मार्केट होतं. आता तिथं नाही काय डान्स सिंगर म्हणजे एक नाचणारी मुलगी वगैरे तिचं स्टॅच्यू सापडलेला आहे. नंतर ग्रेट बाथ म्हणजे स्नानगृह वगैरे खूप मोठं सापडले. गॉडेस ऑफ फर्टिलिटी वगैरे तिथं सापडले. ते कुठे सापडले सगळे मोहनजोडोला सापडले, लक्षात ठेवा. नंतर कालीबंगन ही पण खूप फेमस साईट आहे. कालीबंगन म्हणजे हे बघा बिकानेरपासून 205 किलोमीटर अंतरावर राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात, लक्षात ठेवा. हे राजस्थानमध्ये घग्गर नदीच्या काठावर बघा, लक्षात ठेवा. घग्गर नदीच्या काठावर वसलेली. आता हे संस्कृतीचे एक महत्त्वाचं केंद्र आहे. आता टेसिटोरो नावाचे एक पुरातत्व संरक्षण खात्याचे एक तत्कालीन त्यावेळेस नाही का सरसंचालक होते ब्रिज वासी बिबीलाल यांनी आणि बालकृष्ण थापर यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली या साईटचा शोध लावलेला, लक्षात ठेवा. आता कालीबंगन नाही का इथं हडप्पा संस्कृतीच्या आणि त्यापूर्वीच्या म्हणजे पूर्व हडप्पा या दोन्ही वसाहती सापडतात. आता ज्या साईट आहेत ना ज्या सेम हडप्पा त्याला आपण हडप्पा संस्कृती म्हणतो. ज्या काही हडप्पा येण्याच्या अगोदर सुरुवातीलापासून होते त्याला पूर्व हडप्पा, नंतर काय की हडप्पा नंतर कंटिन्यू राहिलं त्याला आपण उत्तर हडप्पा म्हणतो, लक्षात ठेवा. तशी पूर्व हडप्पा आहे म्हणजे अगोदरपासून नाही. हडप्पा आणि मोहनजोडोच्या तुलनेत कालीबंगन ही छोटी साईड आहे, लहान आहे. नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळात वसाहतीचे नाही का बालेकिल्ला किंवा नागरी वसाहत असे 2च तटबंदीयुक्त विभाग होते, लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण पाहिलं हडप्पाचे 4 विभाग होते, मोहनजोडोचे 3 विभागात डिवाईड केलेलं होतं आणि हे ना 2च विभागात आहे. आता कालीबंगन ना याच्या महत्त्वाच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर काय होतं माहिती आहे का हडप्पा संस्कृतीच्या काळातील नांगरलेली शेतीचा पुरावा तिथं आढळला, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला कळतं की हे लोक शेती करत होते. नांगरलेली शेती इसवी सन जवळपास 2800 वर्षापूर्वीची. त्यातील नांगरटीच्या खुणा त्या परिसरात आपल्याला तिथं आढळलेल्या येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की बालेकिल्ल्यामध्ये नाही का ओळीन सापडले 7 अग्निकुंड म्हणजे एक पूजा करण्यासाठी वगैरे त्या आपल्याला आढळलेत, कळलं. नंतर लोथल बघा. आता त्याच्यानंतर महत्त्वाची साईड मी तुम्हाला सांगितलं ना लोथल हे एक हडप्पा संस्कृतीचे केंद्र होतं. कच्छ म्हणजे गुजरातमध्ये बघा. कच्छचं जे आखात आहे ना त्याच्या गुजरातमधील अहमदाबादपासून जवळपास 80 किलोमीटर आहे. ते तिथील नाही का प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध होतं. लोथल ना उत्खनन इसवी सन 1955 मध्ये झालं होतं, लक्षात ठेवा. 55 ते 59च्या आसपास. आणि कुणी केलं होतं S.R. राव यांच्या मार्गदर्शनाखाली ही साईट सापडली. लोथलेचा बालेकिल्ला आणि नागरी वसाहत नाही का यांच्या भोवती नाही का तटबंदीच्या स्वतंत्र भिंती नसून एक वेगळीच
तटबंदीने वेढलेलं होतं. मग त्यांना असं प्रत्येकाला अशा अगोदर आपण पाहिलं ना, बाल्य किल्ल्याला एक स्वतःची तटबंदी असायची, नंतर नागरी वसाहतीला स्वतःची, नंतर बाहेरून सगळ्याला मिळून एक स्वतःची. ते येतं काय होतं, ह्या दोन्ही वसाहती एकत्र होते आणि सगळ्याला मिळून एकच वसाहत होती. म्हणजे असं एकच आणि त्याच्या दोनमध्ये अशा होत्या प्रकारे. लोथलीनं हे भोगवा नदीच्या तीरावरील हडप्पा, महत्त्वाचं लक्षात ठेवा, भोगवा नदीच्या तीरावरील हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचं केंद्र होतं. व्यापारी आणि हे बंदरे लक्षात ठेवा. पहिलं जुन्या काळातील महत्त्वाचं बंदरे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. नंतर पुढची महत्त्वाची धोलवेरा. आता प्रत्येक साईडचं काही ना काही कॅरेक्टरिस्टिक आहे. जसं धोलवेरा आहे ना, हे पाणी वॉटर मॅनेजमेंटसाठी महत्त्वाचं आहे. लोथलनाथ हे बंदर होतं. मोहनजोडो वगैरे ना मी सांगितलं ग्रेट बाथ किंवा डान्सिंग गर्ल यासाठी महत्त्व होतं. जी आपली एक नंबरचे हडप्पान जे सांगितलं ना, ती ग्रेनरीज म्हणजे धान्याचे कोठार वगैरे यासाठी महत्त्वाचे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तर पण ते एक दोन दोन कॅरेक्टर असतात ना, ते आयडेंटिफाय करण्यासाठी महत्त्वाचे. जर तुम्हाला असं विचारलं की 2-3 फीचर दिलेत, 2-3 स्टेटमेंट दिलेत आणि त्याच्यापैकी ही कोणती साईड आहे वगैरे असं जर ओळखायला लावलं, तसं जर क्वेश्चन टाकलं तर असे लक्षात ठेवा. नंतर पूर्व हडप्पा काळातील ही वसाहत होती बघ. जसं आपण कालिबंगन बघितलं तसं धोलवेरा पण पूर्व काळातील वसाहत होती. आता हिचा शोध कोण लावलेला आहे, JP जोशी यांनी लावलेला लक्षात ठेवा 1990च्या आसपास. आणि ते कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे काय कशासाठी फेमस आहे धोलवेरा की जे त्याच्या साईड आहेत कोणत्या वॉटर मॅनेजमेंट वगैरे यासाठी फेमस आहे. नंतर ही पूर्व हडप्पा काळातील महत्त्वाची वसाहत आहे. आता हिची नाही का 4 विभागामध्ये विभागणी केलेली लक्षात ठेवा. 4 जे सांगितलं ना कंपार्टमेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यात राहत होते लोक, तशा प्रकारे विभागणी केलेली. जे महत्त्वाचं आहे याचे पहिला एक होता बालेकिल्ला. नंतर बालेकिल्ल्याला लागून असलेले काही काही अधिकाऱ्यांसाठी एक वस्तीचे राखीव प्रांगण वगैरे होतं, तिथं राहायचे लोक. नंतर सामान्य कॉमन लोकांसाठी एक वेगळी वसाहत होती. अशा 3 भागांना नाही का त्यांच्या भोवतीने का भिंतीने बांधून अलग अलग केले होते, कळलं. नंतर जे चौथे होते ना, ते नगराच्या तटबंदीच्या आतील आणखीन एक वस्तू होती, तिच्या भोवतीने एक संरक्षण भिंती नव्हती. चौथ्यासाठी तिघासाठी भिंती होत्या, पण चौथी होती ना त्यासाठी संरक्षण भिंती नव्हती. ही वस्तू नाही का मजुरांची जे वर्कर वगैरे नाही का त्यांच्यासाठी असं म्हणणं होतं. आता नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या 2 ओढ्यांची पाणी नाही का अडवून नाही का ते आणि पावसाचे पाणी साठवण्याची वेगळी सोय होती. मी सांगितलं तुम्हाला वॉटर मॅनेजमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट एक सॅम्पल असं वॉटर मॅनेजमेंट वगैरे त्यासाठी एक महत्त्वाची साईड आहे धोलवेरा. त्यासाठी त्यांनी आता पाणी वगैरे नाही का यासाठी अडवण्यासाठी त्यांनी काही दगड विटा वगैरे यांचा वापर करून नाही का नाले वगैरे काढले होते, तलाव बांधले होते. नियोजनपूर्वक जलव्यवस्थापनाचा सर्वात मोठा हा पूर्ण एकदम पुरातन पुरावा आहे लक्षात ठेवा. आता राखीगडी मी तुम्हाला सांगितलं ना, हरियाणामधील हिस्सर जिल्ह्यातील नाही का राखीगडी हरप्पाचे स्थळ आहे आणि ते दिल्लीपासून नाही का 150 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थळ चौटांग म्हणजे प्राचीन दृष्टावती नदीच्या काठावर आहे. भारत आणि पाकिस्तानच्या हडप्पाच्या आता जे पाहिल्या जे साईट आहेत ना, सगळ्यात मोठी साईट आहे, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपले शिंदे त्यांनी हे शोध लावलेलं लक्षात ठेवा. त्याचा विस्तार नाही का 350 हेक्टरहून जास्त आहे. आता पुण्यातील डेक्कन कॉलेज संचालक वसंत शिंदे यांनी त्यांचं उत्खनन केलेलं लक्षात ठेवा. इथे नाही का अग्निकांडाचे पुरावे वगैरे सापडले आहेत लक्षात. आता नगरे आणि गाव वसाहती यांच्यात आता परस्पर संबंध वगैरे कसा असायचा, ट्रेड वगैरे किंवा देवाणघेवाण कसे असं लक्षात ठेवा. आता जे अफगाणिस्तान आहे ना, तिथं एक बदकाक्षण प्रांत होता. तिथं नाही का एक शोरतू गाय ही हडप्पा संस्कृतीची एक वसाहत होती. तिथं नाही काय लाजवदी किंवा इंद्रनील म्हणजे जे निळे दगड वगैरे असतात छोटे छोटे तिथे सापडायचे, त्या दगडाच्या खाणी होत्या. या दगडापासून तयार केलेल्या वस्तू नाही का मेसोपोटेमियामध्ये नाही का खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असायची. तर मेसोपोटेमियामधील नाही का जे तिथला एक महाकाव्यामधील देवी इननच्या राजवाड्यातली एक भिंत आहे. आता तिथलं नाही का ही भिंत आहे ना, हे जे निळे दगड आहेत ना की तुम्हाला छोटे छोटे इंद्रनील वगैरे की त्या किंवा लाजवर्दिनी म्हणतात त्या दगडांना, तर त्यांनी नाही का ते मडवलेले आहेत म्हणजे सजवलेले लक्षात ठेवा. कळलं. नंतर आता त्यावेळेस नाही का काही काही वर्ड्स वगैरे यूज केलेले आहेत वेगवेगळे ते लक्षात ठेवा. तर दिलमून म्हणजे त्यावेळेस नाही का बहारीन कंट्री होतं ना त्याला दिलमून म्हणायचे. मकन म्हणजे काय होतं, ओमान आणि इराण बलुचिस्तानचा काही किनारा होता. जर मेलुहा ना, आता हे विचारू शकतात कारण हे आपल्यासाठी मेलुहा नाही का हरप्पाकारांचा जो प्रदेश आहे ना त्यासाठी हे शब्द वापरायचे. मेलुहा म्हणजे काय, प्राचीन काळी तांब्याचे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. मेलुहा नाव तांब्याच्या लाल रंगावरून मिळाले असं म्हणणं आहे त्यांचं. आता मेलुहामध्ये नाही का तांबे हास्यजांच्या ज्या वस्तू इंद्रनील किंवा त्या लाजवर्दी वगैरे किंवा गोमेदचे म्हणजे कार्नेलिन मणी वगैरे कापड इमारती लाकूड म्हणजे खूप साऱ्या वस्तूंचा वगैरे ट्रेड व्हायचा. मोर हे प्राणी नाही का मेसोपोटेमियात निर्यात केले जायचे, त्यावेळेस लोक मोर विकायचे आपल्याकडले. आता इजिप्तमधील नाही का राजघराण्यात नाही का व्यक्तीच्या मृत्यूनंतर नाही का त्याला निळ्या कपड्यात गुंडळलं जायचं आणि त्यासाठी ते हे वापरायचे आपल्याकडे गेलेले कपडे वगैरे. आता हडप्पाकालीन नाही का नगरामध्ये कारखान्यासाठी नाही का नगराचा एक स्वतंत्र विभाग होता, म्हणजे इंडस्ट्री वगैरे नाही त्यासाठी एक वेगळा राखून ठेवला होता. तसेच केवळ औद्योगिक स्वरूपाच्या वसाहती पण तिथं होत्या फक्त इंडस्ट्रीसाठी. सिंधमधील नाही का चंद हुदडो मी सांगितलं एक वसाहत आहे फेमस, ती याचं ठळक उदाहरण आहे कारण तिथं इंडस्ट्रीज वगैरे फेमस होत्या.
आता मेसोपोटामियामधील नाही का मंदिरांना नाही का झिंगुरात म्हणायचे, लक्षात ठेवा. हा शब्द पण विचारू शकतात. झिंगुरात म्हणजे काय होतं, तिथलं जे मेसोपोटामियातले लोक मंदिर होतं ना त्याला झिंगुरात म्हणायचे. आता नगराचा ऱ्हास कसा झाला, आता आपण बघितलं ही हरप्पा एवढ्या मोठ्या सिटीज वगैरे होत्या, पण ते एक नाहीशा कशा झाल्या, तर यासाठी वेगवेगळ्या वगैरे थिअरीज येतात. तर मी सांगतो तुम्हाला. आता पहिले काय मानायचं असे, आता मीथ वगैरे असल्यासारखं इंद्रांनी काय केलं म्हणजे त्यांनी हडप्पा संस्कृतीचा पुराने म्हणजे इंद्र ना त्यांनी काय केलं, असं खूप मोठा पूर म्हणजे किंवा फ्लड वगैरे आणला आणि पुराने नाश केला. म्हणजे इंद्राच्या नेतृत्वाखाली वैदिक आर्यांनी काय केलं, हडप्पा संस्कृतीत नाश केला असं म्हणायचे. त्यावेळेस त्याचे सर मॉर्टिन विलर आहे ना यांनी तसा लावला शोध. त्यावेळेस विलर यांनी नाही का या अनुमानाला जे विद्वत वर्तळातून जे विद्वत म्हणजे विद्वान लोक वगैरे ना त्यांनी पण मान्यता मिळाली. परंतु आता माहिती आहे आपल्याला की हरप्पा संस्कृती संदर्भात अनेक ठोस पुरावे आता उपलब्ध झाले. आणि तो पुरावा आहे ना म्हणजे विलरचं अनुमान आहे की फ्लड वगैरे आलं किंवा इंद्राने खूप पूर आणला वगैरे त्यामुळे नाहीच झालं, असं काही पुरावा त्यावेळेस सापडलेला नाही. आता पर्यावरणाचा ऱ्हास एक नॉर्मली आहे की क्लायमेट चेंज वगैरे याच्यामुळे काय झालं, मेसोपोटेमिया होतं ना तिथल्याच संस्कृतीचा पहिल्यांदा ऱ्हास व्हायला लागला. आणि हरप्पावाले काय करायला मेसोपोटेमियासोबत काय करायचे व्यापार करायचे. आता जर मेसोपोटेमियाचा जर ऱ्हास व्हायला लागला तर मग हरप्पा लोकांचा पण ऱ्हास होणार आपोआप, कारण ही त्यांच्यावर डिपेंड होते व्यापारासाठी, असं एक थिअरी. त्याप्रमाणे हवामानात तिथले बदल घडला आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाला. ही हडप्पा संस्कृती ऱ्हासाच्या प्रमुख कारणापैकी एक आहे. आता इसवी सन 2000च्या सुमारास हवामान शुष्क म्हणजे ड्राय झालं आणि वारंवार दुष्काळ पडू लागले. पिकाची जमिनीची प्रतवारी पण खालत गेली आणि एक मोठी नदी होती त्यावेळेस सरस्वती नदी, जिला आजची घग्गर किंवा हाकरा या नावाने ओळखलं जाणार नाही का, ती पण नदी अशी लुप्त झाली वगैरे. आणि त्या कारणाने नाही का मग आज ती नदी ना अशी थोडी शुष्क स्वरूपात की ड्राय अशी लुप्त झालेल्या नदीमध्ये, त्यामुळे पण हरप्पा व्हॅनिश झाले वगैरे असेल. आता काही थिअरी हे काही आपल्या ह्याच्यात नाही दिलेलं पण बाहेरून घेतलेलं ते इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचे थिंकर वगैरे विचारतात कधी कधी. आता फ्लड आहे ना, फ्लड कशामुळं, मार्शल मॅके यस आणि राव म्हणजे पूर आल्यामुळं ही संस्कृती नाश झाली असंही 3 जणांचं म्हणणे. आता काय आणखीन सायंटिस्ट हे येतं थिंकर, जसं की अटॅक ऑफ आर्यन्स, काय म्हणणे की आर्यनने अटॅक केला त्यामुळं हरप्पा नष्ट झाले. ते गॉर्डन चिल्डे हे एक थिंकर तसं म्हणतात. नंतर मॉर्टिमर व्हिलर आणि स्टुअर्ट पिगॉट असे एक थिंकर आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आर्याचा अटॅक झाला आणि त्यामुळे हरप्पा संस्कृती नष्ट झाली. आता क्लायमेट चेंज, आता क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणातील बदल. हे ऑरेल स्टेन आणि आम्हाला नंदा एक घोष आहेत, त्यांचं म्हणणं आहे की क्लायमेट चेंजमुळं हे हरप्पा नष्ट झाले. नंतर जिओलॉजिकल चेंजेस, आता MR साहनी आणि ST लॅम्ब्रिक आणि GF डेल्स यांचं म्हणणं आहे काय की जिओलॉजिकल काही चेंजेस झाले, म्हणजे जसं आपण म्हणतो भूकंप वगैरे जिओलॉजिकल चेंज, याच्यामुळे काय झालं की हे झालं हरप्पा वगैरे नष्ट झाल्या सिटीज वगैरे. आता इपिडेमिक म्हणजे काय, जसं आपलं करोना वगैरे नव्हतं का, जे असं डिसीज वगैरे सगळीकडे स्प्रेड झालं त्याच्यामुळं पूर्ण जी सिव्हिलायझेशन संस्कृती वगैरे नष्ट झाली असं कोणाचं म्हणणे केनडी. आता नाव लक्षात ठेवा, जोड्याजोळात वगैरे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पुढचं महत्त्वाचं आहे ते भारतातील ताम्रपाषाण युग, म्हणजे त्याला आपण चालकुलिथिक म्हणतो. आता हे कुठं काय झालं ते बघायचं आपल्याला. आता भारतातील जे ताम्रपाषाण युग आणि नंतर महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युग. आता हे ताम्रपाषाण युग आहे ना त्याला चालकुलिथिक म्हणतात. हे जे एक्झॅक्ट हरप्पाच्या नंतर चालू झालेले. काय झालं, ज्यावेळेस हरप्पा व्हॅनिश झालं तेच लोक दुसरीकडे जाऊन कुठं इकडं तिकडं असं वसाहत करून राहायला लागले आणि त्यालाच नंतर पुढं म्हणजे त्यांचे थोडे संस्कृतीचे वगैरे देवाणघेवाण हरप्पासोबत व्हायचे त्यावेळेस. नंतर मग याला ताम्रपाषाण युग म्हणून ही थोडी वेगळी संस्कृती उदयास आली. आता नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासामुळं उत्तर हडप्पातील लोक नाही का स्थलांतर करावं लागले. तर नागरी हडप्पा आणि उत्तर हडप्पातील लोक जिथे जिथे जात ना तेथील स्थानिक संस्कृतीमध्ये ते मिसळून गेले, स्प्रेड झाल्यानंतर त्या ठिकाणी एक नवीन ग्रामवसाहतीच्या स्वरूपात नवीन संस्कृती उदयाला आणि त्यालाच आपण काय म्हणतो ताम्रपाषाण युग संस्कृती. आता ताम्रपाषाण संस्कृती कशावर नाव पडलेले, संस्कृती म्हणजे तांबे आणि दगड या दोघांचे हत्यारे म्हणजे जास्त हंटिंग वगैरे करण्यासाठी वापरायचे ते. या संस्कृतीमध्ये नाही का तांब्याचा वापर होत असला तरी तो म्हणजे जर तांब्यावरून चालकुलिथिकमध्ये तांबे, पण तरी तो वापर ना मर्यादित स्वरूपाचा होता. म्हणजे असं नाही की खूपच जास्त तांबे वापरत होते असं नाही, तो मर्यादित होता. आता याचे वेगवेगळे आपल्या साईड बघायच्या, साईडचे थोडे पिक्चर आहेत त्यांचं नाव महत्त्वाचे, नाव जर लक्षात ठेवले जसं मी तुम्हाला सांगितलं हरप्पामध्ये जे साईट्स त्याचे थिंकर किंवा जे कुणी शोध लावले तसं, तर याच्यामध्ये राजस्थानमध्ये पण एखाद दोन त्याचे साईडचे फीचर्स आणि त्या साईडचे नाव महत्त्वाचे आहेत. याच्या साईड कोणत्या चालकुलिथिकच्या, हे राजस्थान असो मध्य प्रदेश असो महाराष्ट्रामध्ये काही साईड आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायच्यात. आता राजस्थानमध्ये 2-3 साईड आहेत. पहिलं महत्त्वाचं आहाड किंवा बानस संस्कृती लक्षात ठेवा, राजस्थानच्या मेवाड प्रांतातील आणि हडप्पा संस्कृती समकालीन होती. म्हणजे ज्यावेळेस हडप्पा होती त्याच काळातली संस्कृती. उदयपूर जवळ नाही का आहाड इथे तिचा प्रथम शोध लागला त्यामुळे त्याला आहाड संस्कृती असं नाव देण्यात आलं. हे गाव नाही का आहाड या बानस नदीच्या, आहाड आहे ना बानस नदीची उपनदी आहे तिथं आहे.
त्याच्यामुळे त्याला बाणर संस्कृती असंही म्हणतात. आहाड संस्कृती नाही का मातीची भांडी नाही का काळी आणि तांबडे होती. आता हे फीचर आहे, मातीची भांडी काळी आणि तांबडी कुठे होती, ती आहाड संस्कृतीमध्ये. राजस्थानमधील खेत्री येथील तांब्याच्या खाणीमधून नाही का या संस्कृतीचे लोक नाही तांबे मिळवत. खेत्री पाईन महत्त्वाची तांब्यासाठी फेमस होती. तांबे वितळून ते काय करायचे, शुद्ध करण्याचे ज्ञान त्यांच्याकडे होते. हडप्पा संस्कृतीचे लोक नाही का आहाड संस्कृतीच्या लोकांकडून तांबे आणि तांब्याच्या वस्तू वगैरे विकत घेत असत असं म्हणणं जाते. आता महत्त्वाचं एक कळलं आपल्या राजस्थानमधली एक आपण आहाड संस्कृती बघितली. दुसरी आता महत्त्वाची गणेश्वर जोधपूर संस्कृती. ही महत्त्वाची बरं, कोणत्या स्टेटमध्ये कोणत्या संस्कृती आहेत चालकुलतिकच्या साईट्स. आता गणेश्वर जोधपूर संस्कृती ही हडप्पा संस्कृतीच्या त्याच पिरियडमधली लोकांना का गणेश्वर जोधपूर संस्कृतीचे लोक तांबे वगैरे पुरवत असत असं म्हणे. हडप्पाच्या लोकांना हे संस्कृती लोक तांबे वगैरे पुरवत. आता गंगेच्या खोऱ्यामध्ये काही संस्कृती आलेली, त्याच्यामध्ये नाही का गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी म्हणजे त्याला कॉपर हॉर्ड्स याच्यावरून ते नाव पडलेले. आता गेरू रंगाच्या म्हणजे भांड्याचे खापरे होते ना, त्या नदीच्या पात्रात सापडलेत. सहसा पाण्याच्या प्रवाहामुळे ती झिजलेली किंवा ठिसूळ अवस्थेत सापडलेत. आता ही संस्कृती नाही का गंगा यमुनाच्या दुआब म्हणजे गंगा आणि यमुनाच्या दोघांच्या मध्ये सापडलेली. कळलं. आता ही संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या उत्तरणीचं म्हणजे ज्यावेळेस हडप्पा संपत आला त्यावेळेस काळातलेच हे लोक स्थलांतर झालेले असं म्हणे. तर काही पुरातत्वच्या मते काय म्हणणं आहे त्यांचं, काही अभ्यासकांनी काय गंगा आणि यमुनाच्या दुआबमध्ये सापडलेले ताम्रनिधीचा संबंध म्हणजे चालकुलतिकचे पिरियड वगैरे किंवा जी संस्कृती ना त्याचा डायरेक्ट संबंध वैदिक आर्याशी जोडला आहे. परंतु या संस्कृतीची मूलभूत लक्षणे गेरू रंगाची भांडी ताम्रनिधी म्हणजे चालकुलतिक जे भांडे वगैरे असतात ना म्हणजे तांब्याची भांडे वगैरे याच्यामध्ये असल्यामुळं सान्निध्यामुळं ती एक स्वतंत्र संस्कृती होती. असं वैदिक संस्कृती नसावी असा वेगळा मत पुरवं आहे. आता या संस्कृती स्थळे कुठे पंजाबमध्ये, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील काही भागात सापडलेली आहेत. कळलं. आता मध्य प्रदेशमध्ये कोणत्याच साईड आहेत हे महत्त्वाचे. कायथा संस्कृती महत्त्वाची लक्षात ठेवा. कायथा हे गाव नाही का मध्य प्रदेशमधील उज्जैनपासून नाही का 25 किलोमीटर अंतरावर एक छोटी काली सिंध नावाची नदी तिच्या तोऱ्यावर लक्षात ठेवा. कायथा कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये. कळलं. आता हडप्पा संस्कृती जी समकालीन होती ही पण कायथा संस्कृतीनंतर नाही का राजस्थानमधील आहाड संस्कृतीचे लोक मध्य प्रदेशमध्ये आले. आता आपण पाहिलं राजस्थानमध्ये आहाड संस्कृती तेच लोक खाली शिफ्ट होत गेले, ते कुठं आले आता मध्य प्रदेशमध्ये आले, त्याच्यावरून ते नाव पडलं. काही काळानंतर या दोन्ही संस्कृती मध्य प्रदेशमध्ये एकत्र नांदल्या असल्याच्या शक्यता आहे. त्याच्यानंतरच्या काळात नाही का माळवा संस्कृती अवशेष मिळतात म्हणजे आहाडचे लोक आहेत ना वरून खाली आले आणि ते कायथासोबत मिक्स झाले आणि त्याच्यावरून एक माळवा नवीन संस्कृती उदयास आली असं म्हणणे. आता पुढची माळवा संस्कृती. आता नर्मदा नदी वरील नाही का माहेश्वर या गावाच्या पलीकडील तीरावर टोली नावाचे एक माळवा संस्कृतीचे महत्त्वाचे स्थान आहे. तिथं एक आली उदयास आली असं म्हणणे माळवा संस्कृती. कळलं. आता दोन संस्कृती आपण पाहिल्या कायथा आणि माळवा हे कुठले येतात मध्य प्रदेशमध्ये. आता पुढचं गुजरातमध्ये काही संस्कृती नाव येतं. आता जेव्हा हडप्पा संपत आलं हडप्पा उत्तर काळामधील नाही का दक्षिण सौराष्ट्रात प्रभास संस्कृती लक्षात ठेवा आणि ईशान्येकडे सौराष्ट्रात म्हणजे गुजरातमध्ये रंगपूर संस्कृती ह्या उदयास आल्या. लक्षात ठेवा. विचारू शकतात की प्रभास संस्कृती आणि रंगपूर संस्कृती कुठले ते लक्षात ठेवा गुजरातमधील आहेत त्या. या ताम्रपाषाण युगातील संस्कृतीमध्ये मातीच्या भांड्याचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीतील मातीचे भांड्याचे रंग घाट नक्षी याबाबत बरेच समानता आहे म्हणजे एक देवाणघेवाण असल्यामुळे ती समानता दिसून आली असं म्हणणे. आता ताम्रपाषाण युगातील महाराष्ट्रातील आपल्या साईड बघायच्या तर महाराष्ट्रामधील नाही का उत्तर हडप्पा संस्कृती लोक पोहोचले जे हडप्पा होतील नाही हडप्पा संपत आल्यानंतर तेच लोक आता खाली येतात महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. त्याचा पुरावा कुठे भेटला आहे दायमाबाद. लक्षात ठेवा. दायमाबाद हे खूप फेमस साईट आहे कशाची चालकुलतिकसाठी. तिथे पोहोचण्याच्या आधीच्या काळात जी ताम्रपाषाण युगातील संस्कृतीला सावळदा संस्कृती असं म्हणतात या नावानं ओळखलं जायचं. त्यानंतर अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोरवे संस्कृती. कळलं. म्हणजे वरून लोक आले ते या जी जुनी संस्कृती ती सावळदा सोबत मिक्स झाली त्याच्यानंतर चेंज होऊन माळवा संस्कृती आणि थोडी मॉडिफाय होऊन नंतर जोरवे संस्कृती. कळलं. म्हणजे असं एकानंतर एक येत गेलं. आता सावळदा संस्कृती म्हणजे काय. सावळदा हे गाव नाही का धुळे जिल्ह्यातील आहे. ते तापी नदीवर सावळदा जी संस्कृतीचं काळ नाही का इसवी सन पूर्व 2000 ते 1800 दरम्यानचा असावा असं म्हणणे. या संस्कृतीचा उगम नाही का उत्तर महाराष्ट्रातील नाही का मध्ययुगीन लोकातील सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीप्रमाणे लोकांचे म्हणजे हडप्पा लोकांच्या म्हणजे जे सौराष्ट्रातील लोक आहेत ना गुजरातमधील वगैरे त्यांच्याशी संपर्क आल्यामुळे ह्या संस्कृतीचा उदय झाला असं यांचं म्हणणे. नंतर माळवा आणि जोरवे संस्कृती. आता महाराष्ट्रातली हे आद्य शेतकरी होते हे लक्षात ठेवा. आपले डायरेक्ट विचारू शकतात की आद्य शेतकरी महाराष्ट्रातील कोणत्या पिरियडमध्ये किंवा कोणत्या संस्कृतीमध्ये होते लक्षात ठेवा. ते माळवा आणि जोरवे संस्कृती. कळलं. इसवी सन जवळपास 1600 आता हे 1600 BC बरं.
आता या काळात नाही का सुमारास माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहोचले. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी जे गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथमच माळवा संस्कृतीमध्ये लोकांनी वसवले. लक्षात ठेवा, ते महाराष्ट्रातील आद्य शेतकरी होते. महाराष्ट्रात आल्यावर त्यांचा संपर्क नाही का कर्नाटकातील नवअश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी आला. त्याद्वारे नाही का माळवा संस्कृती लोक घडवत असलेल्या मातीच्या भांड्याचे तंत्रज्ञान, घाट, नक्षीचे नमुने यामध्ये बऱ्याच प्रमाणे साम्य आढळलं. नंतर पुढचं आहे ते जोरवे संस्कृती या नावाने पण ती ओळखली जाणारी संस्कृती याच काळात उदयास आली. अहमदनगर जिल्ह्यातील नाही का जोरवे हे संस्कृतीचे एक प्रथम उजळत आलेलं स्थान आहे. नंतर याच्या बाकी साईड याच्यावर पण PYQ येऊन गेल्या. दायमाबाद, प्रकाशे जिल्हा कुठे नंदुरबारमध्ये आणि इनामगाव हीच महाराष्ट्रातील चालकृतीची साईड आहेत. लक्षात ठेवा. नंतर आता पुढचं आहे ते माळवा संस्कृतीच्या मातीची भांडे पिवळसर रंगाचे असत. हे पण फीचर लक्षात ठेवा. त्यावर तपकिरी रंगाची नक्षी काढलेली असत. त्याचं पोत खरबरीत असे म्हणजे थोडे खरबरीत असते. जोरे संस्कृतीची भांडी थोडी खणखणीत. माळवाची जुनी संस्कृती थोडी खरबरीत. आता जोरे थोडे रिसेंट आहे. हिचे भांडे नाही का जास्त भाजलेले वगैरे असायचे आणि त्याचा नाद म्हणजे धातूप्रमाणे जर ते असा आवाज यायचा त्यामध्ये. त्याचा रंग लाल होता आणि त्यावर नाही का काळ्या रंगाने नक्षी काढलेली असेल. आणखीन एक फीचर आहे, हे लोक नाही का जे मृत लोकांनी का पुरण्यासाठी नाही का कुंभाचा वापर करत आणि त्या दफनासाठी मृत जे बालक नाही पहिले एका कुंभामध्ये ठेवत आणि त्याच्यानंतर त्याच्या तोंडाशी दुसरं एक कुंभ लावून नाही का दोन्ही कुंभ असे पुरवत असत. आता भारतातील महापाषाण युग भारतातील महापाषाण युग कसं झालं बघा. आता प्रतिकूल हवामानामुळे काय झालं, उत्तर जोरवे काळातील इसवी सन जवळपास 700च्या सुमारास नाही का इनामगाव पूर्णपणे उजाड झालं. आता त्यानंतर ऐतिहासिक काळापर्यंत तिथं काही वस्तीच झाली नाही. महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हीच परिस्थिती होती. मात्र त्यात काळात नाही का भटके जीवन जगणारे काही लोक नाही का मोठमोठ्या शिळा म्हणजे दगडाचा उपयोग करून नाही का उभारलेल्या शिळ्याद्वारे काही असे शिळा वर्तुळे सापडतात आपल्याला. आता या शिळा वर्तुळांना नाही का आतमध्ये दफन म्हणजे डेड बॉडी पुरवण्यासाठी वगैरे वापरले जातात. या शिळा आकाराने खूप मोठ्या असल्यामुळे त्यांना महापाषाण वर्तुळे असं म्हणत आणि त्यामुळेच या शिला वर्तुळातील ज्या काळातील असतात ना त्याला महापाषाण युग असं याचं नाव पडलेलं आहे. त्यांचा उपयोग नाही का वेगवेगळ्या कारणासाठी केला तरी ते प्रामुख्याने का मृतदेह पुरवण्यासाठी. मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आता ही शिला वर्तुळे म्हणजे बघा मध्ये डेड बॉडी बाजूने असे दगड वगैरे लावलेले असायचे. आपण पाहिलं असेल गावाकडे वगैरे नाही का नदीच्या काठी वगैरे ज्यावेळेस डेड बॉडी वगैरे जाळतात त्याच्या बाजूने असे थोडे थोडे दगड मारतात त्याच्या टाईममध्ये. आता त्याच नाही का काळातील महापाषाण युगातील एक हे नागपूरजवळ एक नायकुंड म्हणून गावे या ठिकाणी महापाषाण युगातील लोखंड शुद्धीकरणाची भट्टी सापडली. डायरेक्ट MCQ येऊ शकतो. कुठं सापडलेली, काय सापडले, कोणत्या पिरियडमध्ये सापडले. लक्षात ठेवा नागपूरजवळ सायकुंड. आता पुढचा महत्त्वाचा टॉपिक बघायचा आपल्याला वैदिक काळ. वैदिक काळ लक्षात ठेवा हा कुठून 1500 पासून ते 1000पर्यंतचा जो काळ आहे ना त्याला आपण काय म्हणतो वैदिक काळ. लक्षात ठेवा. आता वैदिक काळ आता हे प्रॉब्लेम काय झाला ज्यावेळेस हरप्पा आता संपले, चालकृतिक संपले, त्यानंतर आता एक वैदिक. आता आपण पाहिलं होतं की वैदिक यांची हरप्पा संपल्यानंतरच एंट्री होते. पण ते नेमके कोण होते, कुठून आले, त्यांना आर्य म्हणायचे, मग ते काय होते याच्याविषयी वेगवेगळ्या थेऱ्या मांडल्या गेल्या. मग टिळकांचं काय म्हणणं होते की आर्य मूळ कुठले होते, उत्तर ध्रुवातील होते असं म्हणलं. म्हणजे उत्तर ध्रुवातून आर्टिक तिथून ते खाली आले असं त्यांचं म्हणणं होतं. नंतर 1884 साली काय झालं, विल्यम जोन्स यांच्या नेतृत्वाखाली नाही का ॲस्थेटिक सोसायटी ऑफ बेंगालची इस्टॅब्लिशमेंट झाली. या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. याच काळातील नाही का प्राचीन भारतीय जे ग्रंथ वगैरे होते त्याचं संकलन, अनुवादन यासारखी कामं झाली. मग याच्यावरून नाही का जे पुरातन वाङ्मय होतं, वैदिक वाङ्मय वगैरे यांच्या संस्कृतीच्या स्टडी केल्यामुळे आणखीन आपल्याला जुन्या गोष्टी वगैरे कळायला लागल्या. तर या दोन्ही क्षेत्रामधील संशोधनाच्या आधारे नाही का एक वैद्यकीय वाङ्मयाची निर्मिती वरून त्यांना असं कळालं की जे हे येतं कोणते आर्य वगैरे नाही का पश्चिमेकडून आले आणि येताना त्यांनी अश्वविद्या, नंतर आर्य चाके, वेगवान रथ, नंतर तसे रथावर आरूढ होऊन आश्र चालवणे विद्या ह्या गोष्टी भरून आले अशी कल्पना रूढ झाल्या. थोडक्यात म्हणजे काय म्हणायचं की युद्धविद्या नाही का भारतातील तटबंदी युक्त जे आपण पाहिलं ना भिंती वगैरे बांधल्या होत्या या नगरामधून राहणाऱ्या हरप्पा लोकांच्या जे युद्ध कौशल्य होतं किंवा विद्येपेक्षा नाही का ते प्रभावी होतं असं म्हणणं. त्याच्यामुळे काय झालं हरप्पा संस्कृती लोक म्हणजेच वाङ्मय जे होते वैद्यकीय काळातील वाङ्मयामध्ये काय त्यांना हरप्पा लोकांना ते शत्रू मानायला लागले. त्याचा उल्लेख नाही का दस्सू म्हणजे दास वगैरे अशा कल्पना रुजत गेल्या. आता वैद्यकीय वाङ्मय किंवा संरचना कशी होती लक्षात ठेवा. आपण बघितलं वैद्यकीय किंवा पोस्ट वैदिक पिरियड आहे ना याच्यामध्ये 4 मेन वेद येते, ऋग्वेदा, यजुर्वेदा, सामवेदा आणि अथर्ववेदा. हे 4 वेद फेमस येतं. त्याचा मूळ गाभ आहे. ह्या 4 वेदांच्या संहिता स्वतंत्र आहेत. आता वेद म्हणजे काय, जाणणे म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेणे. वेद म्हणजे काय, ज्ञान म्हणजे ज्ञान, वेद म्हणजे जाणून घेणे याचा अर्थ आहे. आता वेद मौख्याने परंपरेने जतन गेले म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगणे, तिसऱ्याने सांगणे असं. नंतर ते हळूहळू
लिहिले गेले. अगोदर फक्त तोंडाने एकमेकाला सांगत होतं ते फक्त. नंतर आता एक एक पाहू आपण ऋग्वेद. आता ऋग्वेद म्हणजे काय, देवाची स्तुती करण्यासाठी रचले गेलेली पदे. आता या पदांनाच काय म्हणायचं, ऋचा म्हणायचं. ऋचा अनेक ऋचाचा मिळून काय म्हणायचं, एक सूक्त व्हायचा आणि अनेक सूक्ताचं मिळून असं मंडळ व्हायचं. असे 10 मंडळ आहेत ऋग्वेदामध्ये. कळालं. यजुर्वेद. आता यजुर्वेद आहे ना, यज्ञामध्ये म्हणलेले जे मंत्र वगैरे नाही का, यांचं ते कसे म्हणावं, काय करावं याचं स्पष्टीकरण देण्यासाठी नाही का यजुर्वेदाचा उपयोग केलेला आहे. ते मंत्रचा उपयोग केव्हा कसं करावा यासाठी मार्गदर्शनाखाली. कळलं. तर म्हणजे ऋग्वेदातली जी ऋचा होता ना, हे कसा यूज करायचा यासाठी त्याने हे यजुर्वेदामध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता सामवेद नाही का, ऋग्वेदातील ऋचांचा मंत्र स्वरूप म्हणजे असं गाणं म्हणल्यासारखं गायन कसे करावं यासाठी मार्गदर्शनाखाली. भारतीय संगीताची निर्मिती ही सामवेदापासून झालेली असं म्हणतात. नंतर अथर्ववेद. आता हे पहिले लक्षात ठेवा, हे तिन्ही वेद आहेत ना, ही आर्यांनी रचलेली लक्षात ठेवा. आणि अथर्ववेदाना हा लोकल म्हणजे जे इथले इंडियातले राहणारे लोक होते ना, त्यांनी भारतातील हरप्पा काळातील किंवा त्यानंतर जे लोक होते ना, त्यांनी लिहिलेलं आहे असं म्हणतात. आता अथर्ववेद आहे ना, याचं दैनिक जीवनातील म्हणजे त्यांनी खूप असं प्रॅक्टिकल लिहिलेलं आहे. दैनिक जीवनातील गोष्टीसंबंधी विचार केला त्यांनी. म्हणजे आयुष्यातील संकटे, काही दुखणी वगैरे असेल याच्यावर काय उपाय, औषध योजना काय अशा करावा, राजनीतीसंबंधी वगैरे सगळे, इव्हन जादू टोणा वगैरे या सारे खूप साऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत. आता वर्णव्यवस्था म्हणजे त्यावेळेस समाजात नाही का, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण होते आणि 4 वर्णावरच आधारित नाही का याचा उल्लेख पुढे ऋग्वेदातील 10व्या मंडळामध्ये प्रथम आढळतो. ऋग्वेदातील उत्तरार्धात. नंतर नाही का वर्णव्यवस्थेची सुरुवात जी होती ना, तिची स्टार्टिंगला थोडी ती लवचिक होती. नंतर काय झालं माहिती आहे का, ती नष्ट होत गेली आणि त्याच्या जागेवर नाही का जाती व्यवस्था रुजली गेली. लक्षात ठेवा. आता आश्रम व्यवस्था. आता आपल्याला माहिती आहे 4 आश्रम असतात, ब्रह्मचार्य आश्रम. नंतर जो पण विद्यार्थी मुलं शिक्षण वगैरे घेतात तोपर्यंत ग्राहस्थ आश्रम म्हणजे जो लग्न होतं त्यावेळेस. नंतर वानप्रस्थ आश्रम ज्यावेळेस नाही का रिटायरमेंट नंतर वगैरे जे आपण म्हणतो वानप्रस्थ आश्रम. आणि संन्यासाश्रम म्हणजे सगळ्या गोष्टी वगैरे सोडून देणं. आता वैद्यकीय वाङ्मयातून जे काही उलगडणारी पूर्व आणि वैद्यकीय काळातील संस्कृती. आता याचं म्हणणे आता काही महत्त्वाचे टर्म याच्यातून पुढे येणार ते खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता ऋग्वेदामध्ये नाही का पुरुषांनी म्हणजे रावी नदीच्या तीरावर नाही का वैद्यकीय जे ही जनसमूहात नाही का एक युद्धाचा उल्लेख आहे. ते 10 जनसमूहात प्रामुख्याने युद्ध झालं, त्याला दशराज्ञी युद्ध असं म्हणतात. ही महत्त्वाचं आहे. आता इथं तो विनर होता आणि तो भरत राजा होता, याच्यावरूनच आपल्या भारत देशाला नाव पडलेलं आहे. महत्त्वाचं आहे. आता शब्दात काय महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. कृष म्हणजे नांगरट आणि नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याचा जनसमूह होते. कृष्ट म्हणजे त्याच्या गाव वसाहती. कृष्ट्या म्हणजे गाव वसाहती असं. ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात नाही का शेतीचे महत्त्व वगैरे दिलेले आहेत. महत्त्वाचं. उर्वरा म्हणजे काय की नांगरट केलेली उपजाऊ जमीन असेल त्याला उर्वर म्हणायचं आणि त्याचा जो हेड असेल त्याला इंद्र असेल त्याला उर्वरापती म्हणायचं. पुष्यर म्हणजे पशुधनाचं रक्षण करणारा देव होता. तक्षण म्हणजे सुतार. हा प्रश्न PYQ येऊन गेला, लक्षात ठेवा. PYQ. नंतर महत्त्वाचे पुढं उखा म्हणजे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे भांडे होते. कुलाल म्हणजे जो कुंभार होता त्याचा एक कारागीर म्हणून उल्लेख प्रथम यजुर्वेदामध्ये आलेला आहे. वय्य म्हणजे विणकर आणि वय्या म्हणजे श्रीलंगी रूप होतं त्याचं. हिरण्या म्हणजे सोने वगैरे होतं. आयस म्हणजे तांबे काश्याचं म्हणजे आयस मेनली लोखंडासाठी शब्द वापरायचं. आता अनस होता ना, गाड्याला शब्द वापरायचा. रथ वगैरे असं तशा टाईपमध्ये होतं. निष्क याच्यावर 2023ला PYQ आले, लक्षात ठेवा. 2023ला निष्क म्हणजे सोन्याच्या अलंकाराचा आणि क्वचित प्रसंगी चलनासारखी वापर करण्यासाठी महत्त्वाचे. नंतर उत्तर वैद्यकीय संस्कृती बघा. हा कालखंड नाही का साधारणपणे इसवी 1000 ते 600 मानला जातो. या कालखंडात नाही का इतिहासात संस्कृतीची कल्पना प्रामुख्याने त्या काळातील साहित्यावरून केली जाते. आता उत्तर वैद्यकीय काळात नाही हळूहळू उत्तर भारतामध्ये वैद्यकीय जनसमूह गावगाव वगैरे असं ओसरत गेले. त्याच्यातूनच वेगवेगळे जनपद वगैरे तयार झाले. आता नंतर याच काळात नाही का महाभारत, रामायण वगैरे हे पण या संस्कृतीचं इथून आपल्याला अभ्यास होतो. आता याच्यानंतर नाही का आपण पुढच्या जो पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये महाजनपदा वगैरे नंतर राहिलेला पूर्ण सेक्शन आपण पार्ट 2मध्ये कव्हर करणार आहोत. तर कृपया आपले मित्रमैत्री वगैरे असेल ना त्यांना आणखीन शेअर करा, कारण आपण प्रिलिमचं पूर्ण कंटेंट टाकलो. इवन आपण आता हे ANSET म्हणजे 2-3 मार्काला 2-3 क्वेश्चन येतात. म्हणजे जवळ 5-6 मार्काला तर हे कंपल्सरी येतात. म्हणजे आपण छोट्या मोठ्या गोष्टी पण कव्हर करत नाही, आत्ताच घेत आहोत. कारण नंतर जसे एक्झाम जवळ येते आपल्याला सायन्स, इकॉनॉमी असो, जिओग्राफी असो, हिस्ट्रीचे समाज सुधारक वगैरे असो ते पण पूर्ण कव्हर करायचे. त्यामुळे आपले